आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। साल्हेर परिसरातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या बंधाऱ्याची परिस्थिती ठरला आहे चिंतेचा विषय। साल्हेर परिसरातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या बंधाऱ्याची सद्यस्थिती खरोखरच चिंतेचा विषय आहे। आम्ही मांडलेली समस्या ही केवळ पाणी साठवणुकीची नसून ती या भागातील आदिवासी गावांसाठी जीवन मरणाचा प्रश्न बनली आहे। सुमारे 100 ते 125 वर्षापूर्वी बांधलेले हे बंधारे त्या काळच्या उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत। मात्र गेल्या 3 ते 4 दशकांपासून प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांची अवस्था खालीलप्रमाणे झाली आहे। सद्यस्थिती आणि समस्या। गेल्या 30 ते 35 वर्षांपासून सातत्याने डोंगरावरून वाहून आलेली माती आणि गाळ साचल्यामुळे बंधाऱ्याची खोली आता संपुष्टात आली आहे। परिणामी हे बंधारे आता सपाट जमिनीसारखे दिसत आहेत। पाणी साठवणुकीचा अभाव। बंधारे पूर्ण भरलेले असूनही त्यात केवळ 1 ते 2 फूटच पाणी मावते, जे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटून जाते। त्यामुळे महारदर, तूपविहीरपाडा, साल्हेर, भाटंबा, पायरपाडा, भिकारसोंडा आणि बंधारपाडा या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। गळती आणि पडझड। 1890 ते 1900च्या सुमारास बांधलेल्या या जुन्या दगडी बांधकामांना आता अनेक ठिकाणी भेगा पडल्यात, ज्यामुळे साठलेले पाणी, थोडेफार पाणीही झिरपून जाते। या बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे। लोकसहभागातून किंवा शासकीय निधीतून, उदाहरणार्थ जलयुक्त शिवार किंवा गाळयुक्त धरण योजना, या बंधाऱ्यांमधील गाळ काढणे हा सर्वात प्राथमिक उपाय आहे। हा गाळ सुपीक असल्याने तो शेतकरी आपल्या शेतात नेऊ शकतात। ब्रिटिशकालीन किंवा त्याही आधीच्या या बांधकामांना पिचिंग आणि ग्राउंडिंग करून गळती थांबविणे आवश्यक आहे। साल्हेर किल्ल्याच्या उतारावरून येणारे पाणी थेट बंधाऱ्यात न येता वाटेत छोटे चर खोदले तर गाळ बंधाऱ्यात येण्याचे प्रमाण कमी होईल। बंधारे पुन्हा कार्यान्वित झाल्यास परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल। या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होईल। साल्हेर किल्ला बघायला येणाऱ्या पर्यटकांनाही या बंधाऱ्यांच्या सुशोभीकरणामुळे फायदा होईल, ज्यामुळे स्थानिक रोजगार वाढू शकतो। या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींनी एकत्रितपणे लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे आहे। साल्हेर सारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परिसरात हे जलस्रोत जिवंत होणे ही काळाची गरज आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।